आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि सादर करते आहे मिसमॅच लव या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय मिसमॅच लव भाग 29. कार्तिक काहीच वेळात डायनिंग टेबलवर आला. तिथे आधीच इनामदार कुटुंबातील सर्व सदस्य जमले होते. डायनिंग हॉलमध्ये असलेल्या मोठ्या झुंबरांचा सौम्य प्रकाश सागवानी लाकडाच्या त्या भव्य टेबलवर पसरला होता. पांढऱ्या शुभ्र सिरॅमिकच्या प्लेट्स आणि काचेच्या नाजूक ग्लासांचा एकमेकांना लागताच होणारा किणकिणाट त्या शांततेत स्पष्टपणे ऐकू येत होता. हॉलमध्ये एक प्रकारचा जडपणा होता जो इनामदार कुटुंबाच्या शिस्तीचाच एक भाग होता. टेबलच्या एका टोकाला दादासाहेब बसले होते. त्यांच्या उजव्या बाजूला श्रीकांतराव आणि गायत्री होत्या, तर डाव्या बाजूला मनीष काका आणि निधी काकू. कार्तिक आणि गार्गी एकमेकांसमोर बसले होते. सिद्धू गावी गेल्यामुळे महादू एकटाच अतिशय अदबीने प्रत्येकाला जेवण वाढत होता. गार्गीने बनवलेली काकडीची कोशिंबीर आता प्रत्येकाच्या ताटात वाढली गेली होती. गार्गी, कोशिंबीर छानच बनलीये. दादासाहेबांनी तिचं कौतुक केलं तसं गायत्रीने आपल्या ताटातल्या त्या कोशिंबिरीकडे तिरकस नजरेने पाहिलं आणि डोळे फिरवले. तसही सकाळी तिचा झालेला अपमान ती विसरली नव्हती. गार्गीशी आता बोलायचंच नाही असा विचार करून ती तिला दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करत होती. पण आता तिनेच बनवलेली कोशिंबीर ताटात पाहून तिचा संताप होत होता. तिने चमचा हातात घेतला, पण तिचा चेहरा असा होता जणू तिला गार्गीच्या हातचं काहीही स्वीकारायचं नाहीये. तिने सरळ त्या कोशिंबिरीला हातही लावला नाही आणि तिचं जेवण करायला सुरुवात केली. हॉलमध्ये आता फक्त चमचे आणि प्लेट्सचा हलका आवाज येत होता. गार्गीचं लक्ष आपल्या ताटात असलं तरी तिची नजर वारंवार शेजारी बसलेल्या क्षितीवर जात होती. क्षिती तिथे असूनही नसल्यासारखीच होती. तिचं लक्ष जेवणात नव्हतं. ती फक्त हातातील चमच्याने ताटातलं अन्न इकडून तिकडे सारत होती आणि डोळ्यात एक अनामिक भीती स्पष्ट जाणवत होती. जेवण होत आलं तसं दादासाहेबांनी शांतता तोडली. त्यांनी आपला पाण्याचा ग्लास खाली ठेवला आणि कार्तिककडे पाहिलं. कार्तिक, पार्टीची तयारी झाली का गार्गीची शॉपिंग? काय गार्गी? त्यांनी गार्गीकडे पाहत विचारलं. तसं तिने कार्तिककडे पाहिलं. योगायोगाने त्याची नजरही आता तिच्यावर आलेली. त्या अनपेक्षित नजरेने गार्गीच्या मनात अचानक काही झालं आणि तिने नजर चुकवली. ते ग्रँडपा. गार्गी गोंधळली. तसं कार्तिकच पुढे म्हणाला, हो ग्रँडपा, मला आज वेळ मिळाला नाहीये. उद्या सायंकाळी काढेन हवं तर. बरं, आठवणीने काढ वेळ. पार्टी तर ग्रँडच व्हायला हवी. दादासाहेब म्हणाले तसा मनीषला ठसका लागला. मनीष, अहो हळू. निधीने त्याची पाठ चोळली आणि त्यांना पाण्याचा ग्लास दिला. एवढ्यात दादासाहेबांची नजर क्षितीवर आली, जी जेवत नव्हती. क्षिती, काय अगं, जेवत का नाहीयेस? सगळं ठीक आहे ना? हो ग्रँडपा, एव्हरीथिंग इज ऑल राईट म्हणत ती कशीबशी हसली. तेव्हाही गार्गीचं लक्ष तिच्याकडे गेल्या वाचून राहिलं नाही. अगं मग असा चेहरा का ओढल्यासारखा झालाय तुझा? कॉलेजमध्ये सगळं ठीक आहे ना? अभ्यास कसा चालू आहे? हो ग्रँडपा, छान चालू आहे. एक्झाम आलेत जवळ, तेच. सो रात्री जागरण होतंय मग. बर, काळजी घे. मी आलो पाय मोकळे करून म्हणत ग्रँडपा बाहेर गेले. हळूहळू सगळेच एक एक करत उठू लागले आणि क्षिती तर अर्धवट जेवण टाकून उठली. हे पाहून गार्गी तिला काळजीने म्हणाली, क्षिती, अगं तू नीट जेवलीस ना? राईस नेस घेतलास? हो, मला माझं कळतं.
तुला माझी काळजी करायची गरज नाही, म्हणत ती सरळ तिच्या रूममध्ये निघाली. क्षिती, नीट बोलायला शिक जरा, कार्तिक एकदम मध्येच म्हणाला, जे गार्गीला अनपेक्षित होतं. हो का दादा? पण तुला काय रे झालं मध्येच? हिचा पुळका आलाय की काय? जा तुझ्या रूम मध्ये जा, म्हणत कार्तिक सरळ त्याचा फोन उचलून निघून गेला. तसही तिच्या सरळ प्रश्नाने तो थोडा ओशाळलाच होता. गार्गीला मात्र आश्चर्य वाटत होतं. चक्क ती गार्गीशी नीट बोलत नाहीये पाहून तो क्षितीवर रागावला, हे 7वं आश्चर्य होतं तिच्यासाठी. तिच्या गालात स्मित आलेलं. हो बघा, कोण कोणाला सांगत होतं नीट वागायला, गार्गी मनाशी म्हणत होती. गार्गीने जेवण संपवलं आणि नेहमीप्रमाणे डायनिंग टेबल आवरायला घेतला. पण क्षितीचं काहीतरी नक्कीच बिनसलंय हे तिच्या लक्षात आलेलं. पण आता कळणार कसं, हाच मोठा प्रश्न होता. सकाळचे 8:30 वाजले होते. दुसऱ्या दिवशी सकाळचे 8:30 वाजले होते. गार्गीला आज काही करून काल कटिंग केलेल्या गाऊनचं स्टिचिंग तिला स्वतःला बुटीकमध्ये जाऊन करावं लागणार होतं. आणि त्यासाठी सकाळचा नाश्ता करून तिला बुटीकमध्ये जाणंही गरजेचं होतं. ती त्यासाठी आवराआवरी करत होती. आणि एवढा तिचा ओला टॉवेल सोफ्यावर पडलेला पाहून कार्तिकच्या कपाळावर आठ्या उमटल्या. गार्गी, काय झालं? मी इथेच आहे, एवढा ओरडतो का आहेस? मग हा ओला टॉवेल इथं काय करतोय? वरच्या आवाजात तो तिला म्हणाला. अरे यार, तिने डोक्यावर हात मारला. उचलते. या घरात काही विसरणं म्हणजे महापातक आहे. तिने सोफ्यावरचा टॉवेल उचलला आणि ती पुटपुटली, पण त्याला ऐकू गेलंच. गार्गी, तोंड चालवण्यापेक्षा हात चालवले असतेस ना तर टॉवेल सोफ्यावर राहिलाच नसता. कार्तिकने आरशातून तिच्याकडे रोखून पाहिलं. माफ करा साहेब, विसरला होता माझ्याकडून, पुन्हा असं होणार नाही. हो, पण मग विसरतोच कसा? माझं का बरं विसरत नाही काही? तुम्ही महान आहात, आम्ही कोण साधारण बापडे, ती कमरेत वाकून हात जोडून म्हणाली. आणि तिने जाऊन पहिला टॉवेल वाळत घातला. त्याने मात्र रागाने डोळ्यांची उघडझाप केली. एक दिवस असा जात नाही की हिला काही सांगावं लागलंय. हो, मीही असं म्हणू शकते. एकही दिवस सुखाने जगू देत नाही हा माणूस. तुझ्या समोर बोलणारा म्हणजे मूर्ख आहे, कार्तिक रागाने बोलला. थँक गॉड, फायनली मान्य केलं तर. गार्गी, माइंड युअर टंग. मी कुठे काय म्हणाले, तू स्वतः म्हणालास, त्याला मी काय करू? एनिवे, मला लेट होतोय, म्हणत तिनं स्मित करत एकवार स्वतःला आरशात न्याहाळलं आणि खाली निघाली. कार्तिकने रागाने श्वास घेतला, कारण सरळ होतं, ती हसत होती त्याच्यावर. खरं तर तिच्याशी बोलण्याची अजिबात इच्छा होत नव्हती, कारण ती ज्या प्रकारे त्याला अपोज करायची ते त्याला आवडत नव्हतं. तरीही तो तिला नाईलाजाने म्हणाला. आणि संध्याकाळचं लक्षात ठेव, आवरून तयार राहा, मला उशीर झालेला चालणार नाही. हो मिस्टर कार्तिक, जाऊ आता? दरवाजात एकदम वळत, त्याला डोळे मिचकावत आणि खोटं स्मित करत ती अखेर खाली निघून गेली. कार्तिकची चिडचिड होत होती, पण नाईलाज होता. तोही अखेर आवरून खाली आला. नाश्ता वगैरे झाल्यावर कार्तिक ऑफिसला निघून गेला आणि गार्गी तिची बॅग घेऊन घराबाहेर पडली. कित्येक दिवसात दादाला फोन झाला नाहीये. खरं तर त्याला भेटावं वाटतंय, पण आय डोंट नो कधी भेटायला मिळेल. भेटू तेव्हा भेटू, पण त्याला आज फोन तरी करायलाच हवा. आज बुटीकमध्येही बरंच काम आहे. विचारांच्या गर्दीत ती बाहेर पडलेली, पण तिची पावले एकाएकी थबकली. गार्डनच्या एका कोपऱ्यात जिथं थोडी झाडी होती तिथे तिला हालचाल जाणवली. ती क्षिती होती. कोणाशी तरी फोनवर बोलत असावी. क्षिती एवढ्या कोपऱ्यात जाऊन कोणाशी बोलते आहे? गार्गीला शंका आली. ती लपत छपत हळूच तिला दिसणार नाही अशी तिथे गेली आणि तिथे जाऊन आडोशाला उभी राहून तिचं बोलणं ऐकू लागली. ठीक आहे, मी निघते आत्ता, पण प्लीज ते फोटो मात्र सेफ ठेवशील.
क्षितीचा आवाज अक्षरशः चिरकला होता. ती कोणाशी तरी फोनवर गयावया करत होती. सध्या माझ्याकडे माझी गोल्डची एक चेन आहे, तेवढी चालवून घे प्लीज. मी अर्ध्या तासात स्टेशन जवळच्या त्या जुन्या रेल्वे पुलाजवळ पोहोचते. क्षितीने फोन कट केला आणि तिने एकदा घाबरून विलाच्या आजूबाजूला पाहिलं आणि आपला स्कार्फ घट्ट ओढला आणि ती सरळ गेटच्या दिशेने निघून गेली. गार्गीच्या काळजाचा ठोका चुकला. ती क्षिती जाईपर्यंत तिथेच लपून होती. तिचे डोळे विस्फारले गेले. फोटो, सोन्याची चेन या शब्दांनी तिला परिस्थितीचं गांभीर्य न सांगता समजलं. तिला कल्पना आलेली की क्षिती अशा संकटात सापडली आहे ज्यातून तिचं सुखरूप बाहेर पडणं कदाचित अवघड आहे. गार्गीने क्षणार्धात निर्णय घेतला. तीही लगेच तिच्या पाठोपाठ मुख्य दरवाजातून बाहेर धावली. रस्ता गाठतच तिनं पाहिलं की क्षिती एका रिक्षामध्ये बसून जात होती. मागोमाग सुदैवाने एक रिकामी रिक्षा तिच्या जवळ येऊन थांबली. काका, ती समोर रिक्षा जाते ना, तिचा पाठलाग करा. तिला कळलं नाही पाहिजे आपण मागे आहोत, गार्गी म्हणाली. रिक्षा काही क्षणात सुरू झाली. गार्गीच्या हृदयाची धडधड आता जास्त वेगाने वाढली होती. रिक्षा पुण्याच्या त्या गजबजलेल्या रस्त्यावरून जात होती. ट्रॅफिक, माणसांची गर्दी आणि गाड्यांचे हॉर्न या सगळ्यात गार्गीचं लक्ष फक्त समोरच्या रिक्षावर होतं. काय झालं असेल, नेमकं काय घडलंय आणि कसले फोटो, काय माहिती. क्षिती इतक्या मोठ्या संकटात कशी अडकली असेल. सर्वात भयंकर म्हणजे तिला कोणाशीही याविषयी बोलावं वाटू नये. कमाल आहे. गार्गीच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. एक क्षणाला पुलावरच समोरची रिक्षा थांबली आणि क्षिती त्यातून उतरली. गार्गीनेही काही अंतरावर ऑटोवाल्याला ऑटो थांबवायला लावली आणि ती तिथेच काही अंतरावर थांबली. तिथे आधीच तो मुलगा उभा होता. त्या दिवशी क्षिती त्याच्याशी रोडवर भांडत उभी होती. हा तोच होता. गार्गीने त्याला ओळखलं. त्याचा पेहराव पाहून लक्षात येत होतं तो चांगला मुलगा नाहीये. दुरून गार्गी त्या दोघांना पाहत होती, पण आता त्यांच्यात वाद सुरू झाले होते. काय झालंय कळायला मार्ग नव्हता आणि गार्गीला पुढे जाता आलं नसतं. उगाच परिस्थिती चिघळली असती तर अवघड झालं असतं. त्यामुळे समोर जाण्यापेक्षा ती जागेवरच उभी होती. एक क्षणाला तो व्यक्ती तिथून निघून गेला. बहुतेक तिची सोन्याची चैनही घेऊन गेला होता आणि क्षिती तिथेच रेलर्सला टेकून रडत बसलेली. गार्गीने आता मात्र तिच्या दिशेने चालायला सुरुवात करत वेग वाढवला आणि भराभर पावलं टाकू लागली. अंतर तसं अजून बरंच होतं. गार्गीचं सगळं लक्ष क्षितीवर होतं आणि मध्येच काय झालं माहीत नाही, पण क्षिती त्या रेलर्सवर चढली जणू काहीतरी बरं वाईट करून घेण्याच्या विचारात होती. तिला लगेच कळलं. गार्गी आता धावू लागली आणि क्षणार्धात तिच्या जवळ पोहोचून तिने क्षितीला पकडलं आणि तिला खाली ओढलं. क्षिती, काय करतेस? वेळी झालीयस का? अगं, तुला काय झालं तर घरचे किती दुखावतील. तू इथे का आलीयस? तू जा बरं इथून. मी नाही जाणार. माझ्या समोर तुला काही झालं तर मला नाही आवडणार. अगं, मॉमचा आणि डॅडचा विचार कर. किती हर्ट होतील ते तुला काही झालं तर. कोणी नाही हर्ट होणार. मला सोड, तू सुखाने मरू तरी दे. काय प्रॉब्लेम काय आहे तुझा? हे क्षिती, शांत हो अगं. हे बघ, मला नाही माहीत काय झालंय तुझ्यासोबत, पण नक्कीच तू खूप मोठ्या अडचणीत आहेस आणि हे मला माहिती आहे. बोल ना मला, आपण यातून मार्ग काढू वेडी. गार्गी तिचा हात पकडून जीवाच्या आकांताने समजावत होती. काहीच मार्ग नाहीये यातून. मी पूर्ण अडकले ग. घरात ग्रँडपा आणि डॅडना कळलं तर माझं काही खरं नाही, म्हणत ती एकदम रडत त्या रेलर्सलाच टेकली. क्षिती, शांत हो बरं, तू इकडे ये, म्हणत गार्गीने तिला जवळ घेतलं. ती रडत होती. गार्गीनेही तिला मोकळं होऊ दिलं. एक क्षणाला क्षिती शांत झाली. ठीक आहेस आता? पाणी हवंय? नको, ती नकारार्थी मान हलवत म्हणाली. चल, माझ्या बुटीकवर जाऊ, तिथे बोलू. चालेल ना तुला? ओके.
चल म्हणून तिचा हात पकडून गार्गी पुढे चालत होती आणि तिला समजावत होती. आणि क्षिती, अगं मार्ग असतो प्रत्येक गोष्टीला, आपण शोधूया तो. मी आहे तुझ्यासोबत. पण म्हणून असा टोकाचा निर्णय नसतो घ्यायचा ग. गार्गीने क्षितीला सावरलं होतं आणि तिला बुटीकमध्ये न्यायला तयार केलं होतं. इथेच ती निम्मी जिंकली होती. पण क्षितीच्या त्या भीतीदायक शांततेमागे नेमकं कोणतं गुपित दडलं होतं याची गार्गीला अजून पुसटची कल्पनाही नव्हती. आजचा भाग इथेच संपलेला आहे. बघूया पुढच्या भागात क्षिती गार्गीला कुठल्या सत्य सांगणार आहे आणि त्यातून गार्गी कसा मार्ग काढणार आहे. काय होतंय पुढे हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा मिसमॅच लव्ह. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.